येन नुसता काटा आहे, येन बोट्या आहेत म्हणजे बोनलेस पीस, येन पण तेच मामा इशा डोका काढून देतात आणि पुढं 3 भाग केले जातात आणि तिकडं बारीक पीस केलं जातात. दुकानामध्ये सगळा मावरा लावून झालेला. मावरा तर जाम भारी आहे, जाम म्हणजे जामच भारी आहे. तर आईने अजून मावरा आणलेला. मावरा थोडा कमी न यावा त्यासाठी आईने जास्ती मावरा आणलेला. असा काट्यामध्ये थोडाफार फरक असता. आता समजा 30 किलोचा टप घेतला तर त्याने 1 किलो काटा कमी येतं, म्हणजे 29 किलो असतं. त्यामुळे आईने मावरा थोडा जास्ती आणलेला. उत्तरा बघा सगळ्यांना ढाकून ठेवले जिच्छे तिथं, तर ते यायल्यावर बरं काढून द्यावं. माणसा मागवल्यान मुंबईच्या मच्छी मार्केटमधून माणसा मागवली आहेत मुंबईवरून. 3 माणसं येणार आहेत, कारण की 200 किलो शकला आणि 50 किलो कोलबी आहे. कोलबी तर समजा मी कापीन, पण शकला कापाला हैराण होऊन याची चांबडी काढून द्यायचा. त्यामुळे डायरेक्ट आईने माणसा मागवल्या. बोलता आपल्याला त्रास नको, बोलतं जातील तर 2 पैसेच जातील, पण माणसा मागवू. चला या चहा पियाला या एक. बरेच दिवसानंतर आपला गोलू आपल्या मदतीला आलेला. ते साईडला मंतरला लावले बरोब कापाला. याला सगळे येईन बरोब टाक. पोची आणल्या, जास्ती नाही आणलं. हे बघा जरासं आणल्या, 8च किलो पोची आणल्या. आणि जरा मार्गशीर्ष महिना आहे ना, कस्टमर कसा कमी आहे, त्याच्यामुळं माल एकदम कमी प्रमाणामध्ये म्हणजे आता राहतात बरोबर बरोबर आहे बघा, बरोबर टकलेला आहे. हे बघा पोची आणल्यान बिना गाबोलीचा माल, नुसता हिरवागार माल आहे. मला लागत असतील तर आपल्या दुकानामध्ये या, नुसता हिरवागार माल असा घेऊन जा, खायला जाम भारी लागेल. तो बघा यायला म्हणता अरे बाबा ही कुठली सिस्टम याची, हे बरोबर कामाची कुठली सिस्टम आणली तुम्ही अशी. इकडे कापून दिला मी. सकाळचं वाजलं पुरा 10 वाजलेला. तर आता मस्त नाश्ता करून झालेला, गरमागरम नाश्ता होता. तर मग नाश्ता करून घेतलेला. तर आता एक साईडला शकलं मस्त सगळं उतरून घेतल्यान, तर एक साईडला बोलार कापायला येते. मला दाखवलेली क बोलार ही आपण वाळवासाठी आणलेली आहे. ती बोलार कापायला येतली आज. काल जरा टाईम भेटला नाही त्याची मुला. मासं बघा सगळं काढून साईडला लावलेलं आहे. बघा कसं आणलं मोठं मोठं, जे 8-8 किलोचं होतं. तर अजून आईने आता मोठं आणलं ते त्यासाठी. तर आता बरं सगळं कापून जायचं व्यवस्थित. माल बघा, मालाची क्वालिटी बघा, नुसता ताजा माल आहे. आणि ही बोलार आपल्याला सुकवायची आहे, ही दुसऱ्यांची आहे, ही आपली आहे. हे मासं फक्त ऑर्डरचं आहे. तर आता सगळं कापायला यायचं. माणसं येतात थोडे 5 ते 10 मिनटामध्ये पोहोचणार आहेत. लगेच सगळं फटाफट कापायला यावं. ही बोलार ही आपली आहे, ही सुकवायची आपल्याला, आपली बोलार आहे, सुकवासाठी कपलेली आहे. तर लवकर बघा मासं जेव्हा याला गलाम पकडलेला आहे. हा तुम्हीच पकडला बरोबर. कवा यालता तू तिकडे गेलता तेव्हा ना, कन्याकुमारीला पकडला का हा. तेव्हा ही पहिली ऑर्डर द्यायला द्यायची आहे, 2 यांची द्यायची आहे पहिली. नाही दाल भात होणच आपली, जरा दाल भात भाजी करा सगळी. हा कुठलं मास्तर बोलू त्या ॲडून ये ना.
तू नाचू नको. बाबू वजन भाऊ याचे पीस कळशी पाहतात कर येस येस तुम्ही बाबा मुंबईशी आणलं ना. हे बघा एक साईडला म्हणजे मामाईच्या डोका काढून तिथं आणि पुढं 3 भाग केले जातात आणि तिकडं बारीक पीस केलं जातात. ही गाबोली निघले तेवढी गाबोली हा काही कचरा पण असू शकतं असं आहे. तो लास्टला बघू आपण. ते बघा मामा पीस करतात ते लगेच तिकडून लगेच बारीक पीस करायला तिकडं मग लास्टला ते धुवून तापामध्ये पार्सल पॅक करून येतील. आवळ्यांची कातडी जाड मामाची कातीला सुद्धा खांदा पडतात म्हणजे काती अशी बँड होतं असा त्या आवडी कातडी त्यांची जाड या साईडला कप्तान मामा. बघा नुसतं ताजा माल आहे एकदम रगात बघा ते माशाला खोबरा इकडं बघा नुसतं ताजा माल. दिसतो एकदम परफेक्ट दिसतं. आम्हाला 200 किलो म्हणजे 29 किलो जास्त आहे होय. बरोबर बघू मामा सकाळी 2 शकले घेतले होते हे 240 किलो झाले म्हणून म्हटलं येऊ काय म्हटलं 10 to 15 किलो काय पण ते 2 झाले 40 किलो ते तर होणारच. पण म्हणून मी बोलतो बरोबर किती फेकले तुम्ही चुकले बरं इकडचं वजन करू इथं पण वजन गेला चला आता ते साईडला मासे कापतात तर या साईडला आल्या मी कोलबी वजन करायला. कोलबी बघा कशी मस्त पावमध्ये 10 पीस येते अशी कोलबी आहे. पुरी 50 किलो आपल्याला द्यायची आहे बघा. त्यासाठी आम्ही इथं काटा लावले वजन करून द्यायला द्यायची असा नाही डायरेक्ट वजन करून द्यायची. समोरच्या माणसाला पण आपला विश्वास पटला पाहिजे. 4 किलो झाली त्या कॅमेऱ्यामध्ये काटं आकडं दिसत नाही म्हणून तर ही 50 किलो अजून अर्धी तिकडं ती हाणीन. पहिली हीच वजन करून घेऊ द्या किती होतं बघू मग दुसरी आणू वजन करायला. राहून दे अरे टाकते राहून दे ना 2-3 मिनिट टाकल्या. ही बघा पुरी 50 किलो आकडा दिसत नाही आपला त्याच्यामुळं 5 हा आहे बघा 50 किलो माल बरोबर आहेत का? हा बरोबर. चला लास्ट काम राहिलेला कोलबी एक साईडला तोडायला येतले कोलबी या साईडला सगळा मावरा भरलेला. येन नुसता काटा आहे येन बोट्या आहेत म्हणजे बोनलेस पीस येन पण तेच ते साईडला बगरा तोराची तयारी चालू आहे. लास्ट काम बगरा तोराची आहेत बस मग झाला मग उतरता. काय दादा आहे दादा ये टाटा पर जाते ते लीजिए आता काही 10 वाजलेल्यात काही दुपारच्या नंतर काही व्हिडिओ मी करला नाही. काम करून दमलो आवराव दमलो
बोलून फायदा नाही आवरा दमलो त्याचे मुला मी काही व्हिडिओ करला नाही आता आला डायरेक्ट तर आता इथल्या भांडी कसाला इथल्या भांडी पण हवरी आहेत बघून हैराण काम तर रास होता हाल खराब झालं काम करून पडला साकाचा इलाज नाही चला इकडं बघा भांडी बघा तिथपासून अशी म्हणलेली आहेत कमीत कमी आपली 40च भांडी बकरा 40 भांडी आहेत टोपल्या आहेत बालद्या आहेत सगळ्या आपल्याला घसून घ्यायच्यात पावडर टाकलेली इथे बघा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री.